नमस्कार, जीएनयू चॅनलच्या ठळक बातम्यांमध्ये आपल्या सर्व दर्शकांचे स्वागत। भिवापूर तालुक्यातील पाहमी गावात शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या, नापिकीमुळे आत्महत्या केल्याचे झाले उघडकीस। उमरेड विधानसभा क्षेत्रातील भिवापूर तालुक्यातील पाहमी या गावातील शेतकरी आनंदराव ताराचंद चौधरी वय 50 वर्ष राहणार पाहमी यांनी सततच्या नापिकीला कंटाळून गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना नुकतीच पुढे आली आहे। या घटनेमुळे परिसरामध्ये शेतकऱ्यांमध्ये नैराश्याचे वातावरण असून शासनाने शेतकऱ्यांसाठी तातडीने तोडगा काढून पॅकेज जाहीर करावे अशी हाक शेतकरी बंधू देताना दिसत आहे। मृतक शेतकऱ्याच्या घरची आर्थिक परिस्थिती बघून उमरेड विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय मेश्राम यांनी आत्महत्याग्रस्त कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी यासाठी विधिमंडळ सभागृहामध्ये शेतकरी आत्महत्येचा मुद्दा उचलून धरला होता। या मुद्द्यामध्ये 10 लाख रुपयांची मदत शासनाने जाहीर करावी अशी विनंती लक्षवेधी दरम्यान सभागृहाला आमदार संजय मेश्राम यांनी केली आहे। सभागृहाने याची नोंद घेतली असून 2 मुली व पत्नी यांचे उदरनिर्वाहासाठी सरकार काय निर्णय घेते याकडे पाहमी वासियांचे लक्ष केंद्रित झाले आहे। सभागृहात आमदार संजय मेश्राम यांनी सभागृहापुढे शेतकऱ्याचा मुद्दा उचलून धरला, त्यावेळीची बघूया चित्रफिती। अध्यक्ष महोदय, माझ्या उमरेड मतदारसंघातील आनंदराव ताराचंद चौधरी वय वर्ष 50 राहणार पाहमी तालुका भिवापूर जिल्हा नागपूर या गरीब शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल दिनांक 19/3/25 रोजी उघडकीस आली। सदर शेतकऱ्याला 2 मुली व पत्नी असा परिवार आहे। त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे। त्यांच्या उदरनिर्वाह त्यांच्याकडे असणारी अल्प शेती होती। त्या शेतीवर सहकारी बँक व बचत गट यांच्याकडून कर्ज घेतले होते, परंतु सतत नापिकीमुळे घटलेले शेतीचे उत्पन्न बाजारात शेताचा माल भाव नसणे, शासनाकडून हमी भाव नसल्याने त्यांनी घेतलेलं कर्ज फेडणे अशक्य होत होतं। त्यांच्या मुलीचं लग्न कसे करावे या विचारातून त्यांनी शेवटी काल गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली। अध्यक्ष महोदय, त्यामुळे आपल्या माध्यमातून सरकारला विनंती आहे की आत्महत्या केलेल्या चौधरी कुटुंबियांना किमान 10 लाख रुपयाची आर्थिक मदत तातडीने करावी, त्यांच्यावरचे कर्ज माफ करावे। अध्यक्ष साहेब बसा अध्यक्ष महोदय, आपलं नोंद घेतली। आपण पाहत होते जी न्यूज। आपल्या सभोवताल एखादी घटना, समस्या किंवा उपक्रम असतील तर आमच्या अधिकृत प्रतिनिधीस कळवा, आम्ही ते आमच्या चॅनलवर प्रसारित करण्याचा प्रयत्न करू। आपणास जर आमच्या बातम्यांचा नियमित अपडेट घ्यायचा असेल तर आत्ताच आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करा। जी न्यूज चॅनल करिता चीफ ब्युरो नागपूर।